नमस्कार वायटी फॅमिली। आता आपण त्रिवेणी कढी कशा पद्धतीने बनवायची ते शिकत आहोत। त्रिवेणी कढी बनवण्यासाठी प्रथम हिरवी मसाला चटणी ट्रेडिशनल पद्धतीने करून घ्यायची आहे। आता गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे। गॅस सुरू करून कढई तापली की त्यामध्ये तूप घालायचं आहे। तूप तोपर्यंत गरम होतंय कढईमधलं, तोपर्यंत आपण एकीकडे कैरी आणि चण्याच्या पिठाचं छान असं बॅटर करायचं आहे। कढईमधलं तूप तापलं की गॅस बारीक करायचं आणि फोडणीला त्यामध्ये मेथी दाणे, मोहरी, लाल सुक्या मिरच्या, तसेच हिरवा मसालाची चटणी आणि हे कैरी आणि बेसन पिठाचं बॅटर आहे ते घालायचं आहे। वरून थोडंसं पाणी घालायचं। यामध्ये हळद, हिंग घालायची आहे। ऑरेंज ज्यूस म्हणजेच संत्रा ज्यूस, अननस ज्यूस म्हणजेच पायनॅपल ज्यूस घालायचा आहे। जिरा पूड, साखर, सॉल्ट घालून या कढीला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। अशा पद्धतीने आपली त्रिवेणी कढी तयार होते। ही डिटेल रेसिपी आपल्या YouTube चॅनलवरती पोस्ट झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले YouTube चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब। धन्यवाद।